80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर ग्राहक भांडार येथे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:01 ध्वजारोहण करण्यात आले। ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते साहेबराव चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। ग्राहक भांडार येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा असून 1947 मध्ये स्वातंत्र्य सेनानी नरेंद्र देव रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते येथे प्रथम ध्वजारोहण झाल्याचे सांगण्यात आले। ब्रिटिश काळात या ठिकाणी दारुगोळ्याचे गोडाऊन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी साहेबराव चौधरी यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देत 1942च्या भारत छोडो आंदोलनापासून 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंतच्या संघर्षाची माहिती दिली। स्वातंत्र्य लढ्यानंतर दरवर्षी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी दादाभाऊ कळमकर, फारुख रंगरेज, रवींद्र शितोळे, मनोज गुंडेचा, साहेबर जहागीरदार यांच्यासह नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते। स्वातंत्र्य म्हणून झालेले सुरू होतो 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। त्या स्वातंत्र्याचे एक स्मरण म्हणून या शहरातले आणि भिंगारमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांनी एकत्र येऊन रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन सारख्या देशामध्ये ज्यांचं काही स्थान होतं समाजामध्ये, राजकारणामध्ये, अशा मंडळींनी या ठिकाणी 12:01 हा झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि आपण आता ही नवीन पिढी सगळी या ठिकाणी की त्यांना आठवण राहिली पाहिजे की आपण देशाचे काही देशावर प्रेम करतो, स्वातंत्र्यावर प्रेम करतो, हे स्वातंत्र्य टिकलं पाहिजे। त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आज देश जो चाललाय किंवा देशाची जी प्रगती ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली त्याचे खऱ्या अर्थाने एक स्मरण आपल्या समोर सातत्याने राहिलं पाहिजे। हा संदेश, स्वातंत्र्याचा संदेश आपला समाजापुढे गेला पाहिजे। अशा प्रकारचं आपल्याला माहिती आहे की रावसाहेब पटवर्धन त्यांचे बंधू हे फार मोठे व्यक्ती होत्या। त्यावेळेला घरदार सोडून घराच्या काही अडचणी असल्या तर स्वातंत्र्याकरता त्यावेळेला ते झगडत होते, लढाई करत होते। त्याच्यामधून अनेकांचे कुटुंब जरी त्रास झाला त्यांना तरी त्यांनी पर्वा केली नाही। भगतसिंगासारख्यांनी तर आपलं प्राण या देशाच्या या स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या ठिकाणी खर्ची घातलेले। एवढं मोठं काम या देशामध्ये झालं। अनेकांनी अनेक वर्ष तुरुंगवास भोगला, परंतु त्यांनी विचार केला नाही की हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला त्याचा उपभोग होईल का नाही याचा काही विचार केला नाही। आणि त्याप्रमाणे या देशामध्ये स्वातंत्र्य, आता आम्ही ज्या वेळेला नवीन राजकारणात आलो होतो त्यावेळेला अनेक स्वातंत्र्य सैनिक भिंगारला आणि नगरमध्ये मला पाहायला मिळत होते। त्यांचा त्याग, त्यांनी केलेलं समाजाकरता केलेलं काम ही आम्ही लोकांनी जवळून पाहिलेले। त्यांनी कधी गर्व केला नाही की आम्ही जेलमध्ये गेलो, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, परंतु एक फक्त देशाला 150 वर्षाचं जे काही इंग्रजांचं राज्य होतं ते राज्य गेलं पाहिजे आणि आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे। त्याच्याकरता अनेकांनी प्राणार्पण आपली दिलेली। आणि अशा या शुभदिनी आपण सर्वजण आज या कार्यक्रमाला झेंडा वंदनाला हजर राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। झेंडा वंदनाच्या शुभ कार्याला माझ्यासारख्या सामान्य एक सैनिक आहे, काँग्रेस सैनिक आहे, याला बोलवल्याबद्दल मी आपली प्रथमतः रंगरे साहेब आमचे जुने कार्यकर्ते आहेत, निष्ठावान आहेत, ते एक निष्ठ काम करतात, त्यांचे आभार मानतो। आणि संबोधित करताना एवढंच सांगतो की महात्मा गांधीजींनी 1942 पासून चले जाओ ब्रिटिश सरकारनं सांगितलं। 1942ची चळवळ आहे आणि ती चालू ठेवून 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिकामध्ये
नगर भिंगारमधील भिंगारमधून 350 350 मध्ये 200 आत गेलेले आणि 150 भूमिगत होते. आतमध्ये म्हणजे ज्यांनी सहभाग घेतला त्यांना अटक केल्या होत्या. सरोज बॉम्ब फुटला हे भिंगारचे खोमणे पिल्ले अशा प्रवृत्तींनी सरोज बॉम्ब खटल्यामध्ये 25-26 काय डिसेंबरला इंग्रजी सगळे सर्व टॉकीमध्ये पिक्चर पाहायला आले होते किस्मतचा. आणि त्या संधीचा फायदा आमच्या भिंगारच्या 3 तरुण, त्यावेळेस तरुणच म्हणायचे ते, त्यांनी घेतला आणि त्यांनी ठरवलं की ह्या ब्रिटिशांना कसा धडा शिकवायचा. तर नगरमधले सरोज बॉम्ब सरोज टाकीचा पठाण म्हणून होते, त्यांनी पुण्याहून बॉम्ब आणला. त्याचं प्रॅक्टिस खोमणे आणि पिल्ले यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये खोमणे हे जर उंच होते, बॉम्ब कसा फेकायचा कसं करायचं याचं त्यांनी आधीच प्रशिक्षण घेतलेलं होतं. पहा, त्यांना कधी वाटलं नव्हतं की आपल्याला भविष्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं मानधन मिळेल. आणि त्यांच्या मनात नव्हतं, त्यांच्या मनात फक्त प्रेम होतं, देशाचं प्रेम होतं, देशावरचं प्रेम होतं. त्यांनी विचार केला. मधली सुट्टी झाली, पिक्चर फुटला, मधली सुट्टी आणि चहा पाण्याला सगळे ब्रिटिश लोक आले आणि यांनी बॉम्ब फेकला आणि पळाले. फाड बॉम्ब झाला आणि त्यामध्ये ब्रिटिश सैनिक बरेचसे शहीद झाले, मारले गेले. कुणी केला, काय केला असं तिथलं हे तर पसार झाले. कोणी भिंगारला गेले, कोणी इकडे गेले, तिकडे गेले. नंतर मुंबईहून आपले सत्ता कॉलनीमधले सत्ता होते ना, त्यांनी मुंबईचे ब्रिटिश बॅरिस्टर दिला होता. यांच्यावर खटलं झालं, यांना धरलं गेलं, यांना ते मग त्यांना ते पुरावा असा सापडला नाही आहे, पण त्यांना साधी कैद झालेली आहे. असे आपल्या लोकांनी त्यामध्ये चळवळीत भाग घेतला. भिंगारचे एक आठवण म्हणून सांगतो. आम्ही 1980 मध्ये पुस्तक लिहिलं. आमचे भिंगारचे तत्कालीन अध्यक्ष काँग्रेसचे आणि कैद झालेले स्वातंत्र्य सैनिक मिश्रीलालजी भंडारी, दादांना माहीत आहेत, मिश्रीलालजी भंडारी आमचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चळवळ केलेली आहे. माझे वडील काँग्रेसमध्ये भूमिकेत होते ते स्वातंत्र्य सैनिकामध्ये. पण त्यांचं रक्तदान माझ्या अंगात सळसळ करतं. आमचा जन्मच काँग्रेसमध्ये झालेला आहे. हे काय आपलं काय राष्ट्रवादी वगैरे आपण एकच बरं का. तर यांनी आपण काँग्रेसने त्याला विचारधारा आहे. त्या स्वातंत्र्य सैनिकांनी जेवढे स्वातंत्र्य सैनिक झालेले आहे त्यांनी कधी विचार केला नाही. घरादारावर त्यांनी राखून ठेवलं गेलं असं. त्यांनी घराचा विचार केला नाही, देशाचा विचार केलेला आहे. मित्रांनो, या आजच्या घटीला एवढं सांगतो, आमचं कारकीर्द संपत आलेली आहे. आपण आता हा देश सांभाळायचा आहे. आपल्या तरुणांनी, तुमच्या नंतरच्या तरुणांनी ह्या देश चालवायचा आहे. त्यासाठी आपण काहीतरी देशासाठी करा. तुमच्या घरासाठी तर करणारच आहात, देशासाठी आपण देणं लागतो, समाजासाठी आपण देणं लागतो, हे लक्षात ठेवा. एवढ्या आजच्या घडीला बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.